नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय। आज आपल्या सिरीजमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। AI म्हणजे काय याची पहिली आपण माहिती जाणून घेऊया की आता AI का त्याची इम्पॉर्टन्स एवढी आहे की जिथे जिथे कंपनीजमध्ये ऑफिशियली आपल्या लाईफस्टाईल जीवनामध्ये सुद्धा AIचा खूप इम्पॉर्टन्स आहे। आपण जे काय टूल्स यूज करतो, ठीक आहे, एव्हरीडे वर्क्समध्ये सुद्धा आपण AIचा यूज करतोय। सो AI म्हणजे काय आहे पहिले आपण जाणून घेऊया, समजून घेऊया प्रेझेंटेशनच्या माध्यमातून। सो माझं नाव विजय। आज आपण सुरू करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिरीज, ठीक आहे। सो व्हॉट इज AI? व्हॉट इज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स? AI म्हणजे काय? AI मीन्स टीचिंग computer to think and act like a human, to learn, reason and make a decision, ठीक आहे। AI म्हणजे काय असतं? आपला जो कम्प्युटर आहे किंवा आपले जे काय अँड्रॉइड टेक्नॉलॉजीज आहेत, ठीक आहे, जे काय टेक्नॉलॉजी सिस्टम्स आहेत, त्यांना एक प्रकारचं आपण त्यांना एखादी माहिती देणार की मला असं एक कमांड देणार की मला याच्याबद्दल तुम्ही माहिती जनरेट करून द्या। मग ती कसलीही माहिती असू दे किंवा कोणताही AI टूल असू दे जिथे आपण त्याचा यूज करू शकतो, ठीक आहे। It's the technology that allow machine to learn from data like a student learning from example। म्हणजे जसं की आपल्याला स्कूलमध्ये मुलांना प्रोजेक्ट्स बनवायला देतात, बरोबर आहे। पहिलं आपण काय करायचो की प्रोजेक्ट बनवायचं असेल तर आपण बुक्समधून काही स्टिकर्स कटिंग करायचो, ठीक आहे, तो नॉवेल्टीमधून त्याच्याबद्दल माहिती काढून घेऊन यायचो, त्याचे फोटोज कलेक्ट करायचो। बट आता कसं झालं आहे की आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, इंटरनेट आहे, बरोबर आहे, आपण सर्चिंग करू शकतो। तसंच सेम AIच्या माध्यमातून पण मी करू शकतो। सो एखादं मला प्रोजेक्ट दिलं गेलं की फॉर एक्झाम्पल नॉईज पोल्युशनवरती माहिती जनरेट करा। सो मी AIला ती एक प्रॉम्प्ट टाईप करू शकतो की मला AI बद्दल इन्फॉर्मेशन जनरेट करून दे। सो AI तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक जनरेट करून देणार, ठीक आहे। सो रिकग्नाइज पॅटर्न, सेकंड आहे रिकग्नाइज पॅटर्न, ठीक आहे, लाईक आयडेंटिफाय फेस और व्हॉइस कमांड, ठीक आहे। आत्ताचे आपले फोन आहेत, बरोबर आहे, ते लॉक अनलॉक होतात फेस रीडिंग करून किंवा कमांड प्रेस करून, ठीक आहे। सो सॉल्व द प्रॉब्लेम, थर्ड आहे सॉल्व प्रॉब्लेम लाईक रिकमेंडिंग मूवी और हेल्पिंग इन एक्सेल आपण यूज करतो ऑफिशियली। आता खूप सारे कंपनीजमध्ये AIची गरज आहे, बरोबर, त्याच्यामुळे खूप मुलांचे जॉबसुद्धा जात आहेत। आता कसं आहे ना, AIमुळे जॉब नाही जात आहे, तुम्ही स्वतःला अपडेट करत नाही आहात, अपडेट करा, तुम्हाला देखील त्याच्यामध्ये जॉब्स भेटतील। फक्त असं बोलून चालणार नाही की अरे जॉब्स नाही, कंपनी काढते, तर आपण स्वतः त्या गोष्टीवरती आत्ताच्या टायमाला आपल्याला स्वतःला एव्हरी इयर एव्हरी मंथ स्वतःला अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे। मला माहिती ते पॉसिबल नाही डेलीच्या डेली अपडेट करणं, बट ठीक आहे, काही ठराविक गोष्टी ज्या आपल्याला कामासाठी गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला अपडेट करणं कंपल्सरी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर कम्युनिकेट नॅचरली, जसं की आपण चॅटिंग करतो, सो त्याच पद्धतीने आपण AI सोबत चॅटिंग करू शकतो, ठीक आहे। व्हॉइस असिस्टंट त्याला देऊ शकतो, आपण फोनद्वारे बोलून सुद्धा त्याला कमांड देऊ शकतो की मला अशा पद्धतीने माहिती पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर सिम्पल एक्झाम्पल, वेन यू यूज गुगल, यूट्यूब, ChatGPT, AI इज वर्किंग बिहाइंड द सीन्स। फॉर एक्झाम्पल ऑन यूट्यूब, आपण आता यूट्यूब करतो, बरोबर, यूट्यूबला आपण एखादा व्हिडिओ सर्च करतो, ठीक आहे। सो तो एक व्हिडिओ मी तर एकच टॉपिक सर्च करतो ना की मला हा व्हिडिओ पाहिजे, बट त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ पण तुम्हाला येतात, त्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटतात किंवा त्याच्याशी सिमिलर असणारे व्हिडिओ पण तुम्हाला दिसतात, म्हणजे डिफरंट यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसतात। सो त्याच्या बिहाइंड द सीन्स AI वर्किंग करत असतो। फोन फॉर एक्झाम्पल आपला फोन, जसं की आपल्या फोनमध्ये पण आपण मगाशीच बोललो फेस रिकग्नाइज करतो, लॉक अनलॉक होतो, बरोबर आहे, कमांडनी होतो, हे सगळं काय त्याच्या बॅकग्राऊंडला AI वर्क्स करत असतो। जसं की आपल्या इंस्टाग्रामचे रील आता आपण यूज करतो, मोस्ट ऑफ इंस्टाग्राम जास्त यूज करतात मुलं। सो जसं की एक रील बघितलं, त्याला जर लाईक दिलं, सो त्याच्याशीच रिलेटेड मला व्हिडिओज तुमच्या स्क्रीनवर येत राहतात। मग आपण सारखं स्क्रोलिंग करताना आपल्याला तेच रील्स दिसतात, किंवा तुम्हाला कोणीतरी एखादी व्हिडिओ शेअर केली, तुम्ही ती व्हिडिओ जरी बघितलं तुम्हाला त्याच्याशीच रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला डिस्प्ले होत राहतात। सो त्याच्या मागे सुद्धा AI काम करत होतो। त्याच्यानंतर थर्ड आहे इन एक्सेल AI कॅन एनालाइज डेटा, क्रिएट चार्ट और इवन राइट अ फॉर्म्युला फॉर यू, ठीक है।
सो आता AI या सगळ्या गोष्टीमध्ये पण आहे, जसं की मला ऑफिशियली काय प्रेझेंट करायचं आहे, प्रेझेंट PPT बनवायची. सो मला पहिलं काय करायचं होतं, गुगलवर सर्च करायला लागत होतं. गुगलवर सर्च करायचो, एक एक माहिती करायची, इमेजेस कलेक्ट करायचो, मग PPT वरती ॲड करायचो. सो आता AI एवढं ॲडव्हान्स आहे की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला कसं 1-2 तास जायचा. सो आता AI वरती कसं ना, जस्ट इन्फॉर्मेशन टाईप करा, एक प्रॉपर प्रॉम्प्ट टाईप करा. आता प्रॉम्प्ट वगैरे कसं लिहायचं, काय लिहायचं याच्यासाठी सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सो ती सिरीज पण तुम्हाला दिसेल. बट आता नॉर्मल आपण AI बद्दल जाणून घेतोय. सो AI आपल्याला काय करणार, आपण एखादा त्याला डेटा दिला, बरोबर आहे, किंवा आता मी मगाची PPT बद्दल बोलत होतो. सो प्रेझेंटेशन दिलं, मी एक टॉपिक दिला आणि त्याला सांगितलं की बाबा मला 5 स्लाईडची इन्फॉर्मेशन जनरेट करून दे. सो AI तुम्हाला त्या पद्धतीने प्रत्येक टॉपिक वाईज कंटेंट तुम्हाला क्रिएट करून देणार. मग सो ते ॲज इट इज तुम्ही कॉपी करू शकता, डायरेक्ट PPTवर टाकू शकता. विदिन मिनिटांमध्ये तुमचं ते काम होणार आहे. सेम तसंच एक्सेलवर सुद्धा आहे. एक्सेलवर तुम्ही त्याचा डेटा सांगा, त्याला तुमचे कॉलम्स आणि फील्ड्स सांगा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणते फॉर्म्युले यूज करायचे आहेत, काय आउटपुट काढायचे, काय इन्साइट्स काढायचे. सो ते त्याला प्रॉपर प्रॉम्प्ट टाईप करून द्या, मग तो तुम्हाला त्याचे आउटपुट देईल. तुम्हाला चार्ट्स क्रिएट करायचे असेल तो चार्ट्स पण क्रिएट करून देईल. त्याचे इन्स्ट्रक्शन सांगू शकतात. जे एकदमच बिगनर असेल, ज्याला प्रेझेंटेशनबद्दल काही माहिती नाही, ज्याला वर्डबद्दल काही नॉलेज नाही, ज्याला एक्सेलबद्दलही 0 नॉलेज आहे, सो तुम्ही जर प्रॉपर प्रॉम्प्ट जर टाईप केला AI मध्ये, सो तो तुम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन देणार की कोणतं ऑप्शन कुठे आहे, कुठे जाऊन कोणती गोष्ट करायची आहे. सो एवढ्या अशा ॲडव्हान्स लेवलवरती AI आहे, ठीक आहे. त्याला बोलतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता AIचा यूज काय आहे? द मेन पर्पज ऑफ AI इज टू मेक अवर वर्क इझियर, फास्टर अँड स्मार्टर. बरोबर आहे ना, की आजकाल खूप काय कसं की खूप लेंदी होतं, टाईम जातो, 2-2, 3-3 तास आपण काम करतो. पहिले खूप असे एक मोठमोठ्या डेटावरती काम केलं जायचं. मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं होतं, स्टिकर जनरेट करा, हे करा, तिथून आणा, इथून माहिती घ्या, ठीक आहे. सो आता त्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. सो मला ऑन द स्पॉट विदिन मिनिटांमध्ये, विदिन सेकंदांमध्ये माहिती भेटते, मी त्याचा यूज करू शकतो, ठीक आहे. आता काही 5 मेन पॉईंट्स आहेत. आता AIचा पर्पज काय ना, त्याच्यासाठी 5 पॉईंट्स मी काढले. पहिलं आहे ते ऑटोमेशन, बरोबर आहे. फर्स्ट आहे ते ऑटोमेशन. AI परफॉर्म्स रिपिटेटिव्ह टास्क ऑटोमॅटिकली. एक्झाम्पल, ऑटोफिल डेटा और डिटेक्ट एरर इन एक्सेल. बरोबर आहे. आता मोस्ट ऑफ मोठमोठ्या कंपनीमध्ये कसं आहे ना, आता फॉर एक्झाम्पल माझं सेल्स टीम आहे, बरोबर आहे. डेटा माझ्याकडे सेमच येत आहे, म्हणजे कॉलम फील्ड सगळे सेमच आहेत. मी काय करणार, ऑटोमेशन करून ठेवणार. माझे फॉर्म्युलेज वगैरे सगळे मी सेट करणार AIच्या माध्यमातून, बरोबर आहे. एका सिस्टममधून मी फाईल आपली डंप केली, ती माझ्या एक्सेलवरती आली, त्याच्यावरती मी फॉर्म्युला सेट करून ठेवले, बरोबर आहे. ऑटोमॅटिकली AI ते वर्किंग करत राहणार, ठीक आहे. आता खूप सारे ॲडव्हान्स AI टूल्स आलेले आहेत, ठीक आहे. तो बघू आपण पुढे एक एक गोष्टी AI टूल्सबद्दल जाणून घेणार, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे डेटा ॲनालिसिस, बरोबर आहे. AI कॅन प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड फाइंड पॅटर्न, ठीक आहे. GPT एक्झाम्पल, चॅट GPT कॅन समराइज अ रिपोर्ट और अनालाइज द एक्सेल डेटा. सो तुम्ही जर चॅट GPTला, आपण पुढे जे बघणार आहोत ते चॅट GPTवरती एक सेशन बघणार आहोत. सो चॅट GPTला जर तुम्ही प्रॉपर प्रॉम्प्ट दिला ना, तो तुम्हाला डेटा बरोबर समराइज करून रिपोर्ट त्याचा काढून देईल आणि प्रॉपर ॲनालाइज करून देणार तो ॲज अ चार्टमध्ये, ठीक आहे. सगळे इन्स्ट्रक्शन तो तुम्हाला प्रॉपर देणार. हा यूज आहे, ह्याचा यूज आहे. तो यूज कसा करायचा ते पण आपण एक सिरीजमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग. AI हेल्प्स इन मेकिंग बेटर डिसिजन by given insights from data. For example, which student perform best, AI can tell instantly. बरोबर आहे. सो तुमच्याकडे समजा स्कोर बोर्ड आहे स्टुडंटचा, तुम्ही AIला प्रॉम्प्ट द्या की विच स्टुडंट परफॉर्म बेस्ट. सो तुम्हाला डायरेक्टली तो तुम्हाला फॉर्म्युला देईल. तो फॉर्म्युला त्याच्यावरती अप्लाय करा. तो फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर इन्स्टंट तुम्हाला विदिन सेकंडमध्ये तो तुम्हाला इन्साईट काढून देईल त्यातले, ठीक आहे. तुम्हाला आन्सर देईल. सो डिसिजन मेकिंगसाठी पण AI खूप छान आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पर्सनल असिस्टंट टूल लाईक अ चॅट GPT और गुगल असिस्टंट हेल्प विथ द एव्हरीडे टास्क. एव्हरीडे टास्क म्हणजे काय झालं, फॉर एक्झाम्पल कसली माहिती पाहिजे किंवा कुठं माझ्या नियर बाय काय गोष्टी आहे मला बघायचं असेल, किंवा त्याच्यानंतर आपल्याला फॉर एक्झाम्पल आजच्या दिवसभरातला माझा रुटीन सेट करायचं असेल, ते सुद्धा तुम्ही चॅट GPTला सांगा. तुम्ही चॅट GPTला सांगितल्यानंतर तुम्हाला तो प्रॉपर स्टेप बाय स्टेप एक गोष्टी काढून देईल. क्रिएटिव्ह अँड लर्निंग. AI हेल्प्स जनरेट आयडिया
डिझाईन ऑर इवन राईट अ कोड अँड लेसन. बरोबर आहे. सो AI काय करतो, खूप वेगवेगळे आयडियाज, खूप वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला क्रिएट करून देतो. त्याच्यावरतून तुम्ही अजून तुमच्या पद्धतीने सुद्धा त्याच्यावरती काम करू शकता. जेवढा तुम्ही स्मार्टली AIला गोष्टी सांगाल, ज्या स्मार्ट पद्धतीने तुम्ही त्याला कमांड कराल, क्वेश्चन्स कराल, त्या पद्धतीने तो तुम्हाला आउटपुट देणार आहे. ठीक आहे. सो हे सगळ्या गोष्टी कशा प्रॉम्प्ट करण्यासारख्या. तिला प्रॉम्प्टमध्ये आपण जे काय टायपिंग करू, प्रॉम्प्ट टायपिंग जे काय करू ना, त्या पद्धतीने तो आपल्याला आउटपुट देणार. सो या सगळ्या गोष्टी आपण आता प्रॉम्प्ट टायपिंगचा मी अजून एक सेशन्स बनवणार आहे, त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. सो AI काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल, आय होप सो. मी त्यांचे 5 फायदे सुद्धा सांगितले. यूज ऑफ AI काय करायला पाहिजे, कशासाठी आपण करतो, व्यवस्थित स्टार्ट टू एंड बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हा व्हिडिओ स्पेशली बिगनरसाठी आहे, ज्यांना AI बद्दल नाही माहिती. प्रोफेशनलसाठी पण आहे, ज्यांना AI बद्दल अजून काही माहिती नाही आहे किंवा जाणून घ्यायचं की AI काय, कशा पद्धतीने काम करतो. सो या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित स्टार्ट टू एंड बघा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. अजून जर तुम्हाला कोणते नवीन व्हिडिओ पाहिजे असतील त्याच्यासाठी कमेंटमध्ये टाईप करा. ठीक आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.